गेल्या काही दिवसांपासून पुणे तसेच परिसरामध्ये थैमान घातलेल्या जीबीएस या आजाराचे रुग्ण आता पंढरपूरमध्ये देखील आढळून आलेले आहेत। पंढरपूर शहरामध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळून आल्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे। पंढरपूरमध्ये जीबीएसचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा देखील आता खडबडून जाग्या झालेल्या आहेत। शहरामध्ये सध्या होम टू होम पाहणी तसेच सर्वे करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे। आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये जीबीएस आजाराबाबत जनजागृती करण्याचं काम सध्या सुरू आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर शहरामध्ये माघी यात्रा पार पडलेली आहे। या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो लोक दाखल झालेले होते। ही यात्रा संपल्यानंतर शहरामध्ये अनेक ठिकाणी ओल्या तसेच सुक्या कचऱ्याचे ढीग साचलेले होते आणि त्यातूनच पंढरपूर शहरात जीबीएसची लागण झाली आहे का अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। पंढरपूरमध्ये सध्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जीबीएसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष तयार करण्यात आलेले आहेत। यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या टीम देखील सज्ज ठेवण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। सध्या पंढरपूरमध्ये आढळून आलेल्या 2 संशयित असलेल्या जीबीएसच्या रुग्णांची प्रकृती ही स्थिर असून सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।